च्या सोहळ्याकडे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय। आपण नागपुरातून ही दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं, त्याचबरोबर तेथील भिक्खूंचीही देखील भेट घेतल्याचं आपल्याला दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळापूर्वी दीक्षाभूमीत दाखल झाले होते। तेथे दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केलं। या संपूर्ण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर भगवान गौतम बुद्धांच्या स्मृतींना अभिवादन केलं। आणि आपण आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून या संदर्भात अधिकची माहिती घेऊया। तुषार, आता दीक्षाभूमीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या सोहळ्याकडे निघालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉन्वॉय अगदी काही क्षणाआधी दीक्षाभूमीमधनं निघाला आणि तो माधव नेत्रालयाच्या ज्या इमारतीचं भूमिपूजन आहे तिथे गेलेला आहे। जर का आपण बघितलं तर पंतप्रधानांचा कॉन्वॉय इथे दीक्षाभूमी चौकामध्ये जेव्हा आला होता तेव्हा तो थोडा स्लो झालेला होता, कारण की त्यांना याची कल्पना होती की अवतीभोवती लोक त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहे। त्यांनी हात हालून त्या सर्व लोकांचं उपस्थितांचं अभिवादन केलं। निश्चितच हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यामध्ये सकाळला दीक्षाभूमीला जाणं आणि त्या संघ मुख्यालयामध्ये जाणं, संघभूमीमध्ये जाणं आणि त्यानंतर दीक्षाभूमीमध्ये येणं, हा निश्चित एक ऐतिहासिक क्षण असा म्हणावा लागेल, कारण की दोन मतभिन्न असणाऱ्या वेगवेगळ्या विचारधारा आहे आणि दोन विचारधाराचे हे शक्ती केंद्र आहे। दोन्ही शक्ती केंद्राला भेट देऊन त्यांनी एक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वाची गोष्ट की संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते आज नववर्षाच्या निमित्ताने जेव्हा 1925 मध्ये गुढीपाडवाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, तो आजचाच दिवस होता आणि त्याच दिवशी येऊन रेशीमबागच्या स्मृती मंदिराला भेट देणं हा देखील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे। दीक्षाभूमीला साधारण त्यांनी 12 ते 13 मिनिटाचा वेळ घालवलेला आहे आतमध्ये आणि या 13 मिनिटाच्या त्यांच्या या भेटीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे अस्थिकलश आहे अस्थिकलशाचं दर्शन घेतलं, थोडा वेळ तिथे बसून अभिवादन केलं। त्यानंतर स्मारक समिती आहे दीक्षाभूमी, त्या स्मारक समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला। आता जर का आपण हा संपूर्ण दौरा बघितला तर निश्चितच या दौऱ्यातनं वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न झालेला आहे, कारण की आपल्याकडे जर का आपण बघितलं तर संघभूमी आणि दीक्षाभूमी ह्या दोन्ही विचारधारा नागपूरमध्ये निघालेल्या आहेत। दोन्ही विचारधाराचे कार्यशैली वेगळी आहे, ते विचार देखील त्यांचे वेगळे आहे, मात्र त्यांचा उद्देश एक आहे। प्रत्येकाला देशाचं हित, समाजाचं हित सर्वोपरी ठेवूनच ते काम करत असतात आणि अशा दोन्ही विचारस्थळावर जेव्हा पंतप्रधान